बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव माझाच होता। काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांनी हे वक्तव्य केलंय, तर भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींनीच हा ठराव एकमतानं मंजूर केला होता, अशी माहिती सुद्धा मोहसिन हैदर यांनी दिली। तर मुंबई महापालिकेत त्यावेळी भाजपची ताकद नव्हती, असं गोपाळ शेट्टी यांनी यावेळेला म्हटलेलं आहे। अजून मला बोलावे लागेल, गोपाळ शेट्टी साहेबांनाच अनुमोदक आहे मला वाटतं ते सभागृहात देवा प्रस्ताव मांडले तेव्हा। मग हा सर्व कमिटी पार करून कुणाचाही काही विरोध नव्हता। आता का विरोध करतोय हे मला कळत नाही। तेव्हा कुणाचे एकमताने सर्व पास झाले। आम्ही प्रस्ताव विरोधी पक्षात असतानाही प्रस्ताव सादर केले। मग सत्ता पक्षात असलेला एकही नगरसेवकाने विरोध केला नाही आणि एकमताने सर्वमताने ते मुंबई महानगरपालिकेने 2001 ला पास केलेलं ते या सडकचं नाव आहे, रोडचं नाव आहे। 25 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेने टिपू सुलतानच्या नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असेल तर त्यावेळी आमची ताकद नव्हती, आम्ही आमच्या विचाराला घेऊन लढत होतो। आज लोकांनी ताकद दिली आहे, तर आज त्यावेळी लोकांनी ताकद दिली आहे, तर आपल्या देशातल्या बहुसंख्यक लोकांना जे हवं आहे ते करणं आमचं काम आहे।